हिराबाई काय हो? काय करायला लागल्या? अहो, कपड्याच्या गाड्या घालू का नको आता? पाऊस आलाय, आणली कपडे घरात काढून मग. अगं मस्त वातावरण थंड आहे, पाऊस बिऊस चालू आहे, मग वारा. असं चांगलं आहे की पाऊस पडायला लागला, मला पण आनंद झालाय. मग काय तर आमच्या पोटात घाल की भजी विजी गरम करून चहा बी. अहो, आता तर जेवण केलं की कपडे घरात आणायच्या आधी 4 चपात्याचा मुर्दा बसवलाय. का तुझं तोंड बिंड आहे का? 4 चपात्या मी खाल्ल्या काय? अहो, मग कोण जेवलंय आता? अगं जेवून किती उशीर झालं? अहो, जेवलाय तुम्ही आता तर जेवलाय आणि तुम्ही जेवल्यावर भांडी घासून कपडे घरात आणली की किती खोटं बोलताय. अगं वातावरण बघ, थंड वातावरण, गार वातावरण पावसाचं झालं मग तुमच्या पोटात गेलं का पळून कुठं? आहे. अशा दिवसातच जरा मस्त गरम भजी खाऊ वाटते मला. हा, आणि चहा मस्तपैकी चहा वगैरे बनव. होय होय, चहा पण आताच बनवते, पुन्हा 4 वाजता बनवणार नाही सांग. मग आता वाजले किती? मग 4 वाजता मी चहा करणार नाही, मी आता चहा करून देते तुम्हाला. अगं 4 वाजता नाही, वातावरण थंड आहे आणि तेवढं मला भजी गरम मस्तपैकी गरम मिरची भजी नाहीतर बटाटा भजी कर. मिरच्या नाही त्या इथं. मग बटाटा भजी तर कर. हा, करते त्याला मिरची नाही पण. कशाला बटाटा भजीला मिरची लागते काय? अहो, लागते की वरनं खायला. हा? नको काय गरज नाही मला. टेस्ट हा कर. वातावरण थंड आहे, कसं वातावरण दिसते. त्याला ही लागते का मिरची? पाऊस बिऊस चालू आहे, मला गार लागा लागले. दाट बिया नाही खायला. हं. पाऊस कसा आहे? पडून झाला पण पाऊस बघा किती पडला. पाऊस पडून झालाय पण मोठा पडला पाऊस आणि तुमचं पोटच एवढं बरं मोठं झालं. मग असल्या वातावरणात लागते का भुका? पाऊस बी तेवढा पडला नाही की. आता तर तुम्ही जेवलाय तर तुम्हाला भुका लागल्या नाही. पडला ना पाऊस. मग का बिगर पावसाचं सांगतोय का तुला? पडला का पाऊस? पुढचं रान कातरू नको. मी जेवढं सांगितलं तेवढं काम कर. माझी कपडे व्यवस्थित गाडी करून ठेव. वर यायची जरा सुकव जरा. न्यायची ती बाहेर. बाहेर नको, आत पंख्यापाशी ठेव सांगतोय. लाईट आहे का पंख्याला? बघायचं त्यात. मग आता लाईट जाणारच की. बरं असू दे, लय वातावरण लय पुढचं रान कातरू नको. नाही तुम्ही तेवढं हे करा. हा, लाईट नाही ही नाही, भजी कर मस्त पैकी. नाही तर मग गावात जाईन चालत चिखलात. लय तोंडाला चव. अगं वातावरण थंड आहे, मस्त वाटतंय असं काय. असल्या वातावरण मस्त भजी गरम तेवढं करून दे. पोराचं बनियन बघा किती फाटलाय. काय केलं बनवलं ना तेव्हा तुम्ही? काल कशात अडकवलाय काय माहिती. आता गेला सांगोल्याला खरं आणणार नाही. पोराचा बनेल फाटलाय काय? फाटलाय का? मग त्याला सांगाय ना अनमुळे बाबा बनेल. आता मला काय माहित, त्यानं काल फाटल्याला मी बघितलं अडकवलं होतं तिथं त्या तार शेडपाशी. आणि त्याला कपड्याची लय काळजी असते. असं फाटलं नाही तर आणतंय लगेच. आणते, काळजी घेत नाही. फेकतंय कुणीकडे पण. बर झालं का तुझे कपडे हे करायचे? झालंय गळ्याला. घाल लवकर. झालं का? झालंय गळ्याला. इकडे वर येते तिकडे वाळ येते. बर. आता पाऊस गेला की न्यायचं अजून बाहेर. हा बर पाऊस गेल्यावर बाहेर टाकतोय अजून. कसलं आपल्याला घ्या ना किंवा स्टँड कपडे वाळत घालायचं. ते स्टीलचं शिडीसारखं. शिडी असते का? शिडीसारखं असते की येड्यागत इकडून तारा असते त्या. तीच असं उंचीला असते. कपडे भरपूर बसते. आणि सारखं बाहेर न्या आता त्यापेक्षा आपलं सुकली की त्याच्यावर टाकून द्यायचे आणून. आणि मग ते वाळतंय आपलं 2 दिवस. असं तुमची कपडे असले टाका येते. थोडं असतं. बर चालतंय. मस्त पैकी मी आता तारक मेहता बघा लागलोय. तू मस्त पैकी गरम भजी करून आण मला. योगी मी TV बघत बसलोय. मला आवडती माझी मालिका आहे तारक मेहता उलटा चष्मा. बाजारात मिरच्या नाही ते. अगं असू दे की भज्याला मिरच्या असू नसू दे की ग. तू मिरच्यात जीव अडकलाय का? आणत नाही बाजार काय. मग काल मंगळवार तर आलाय ना वाकीतनं. नाही कोणी सांगायची पोरग 100 कामं करते.
लय काम करते तुझं पोरगा, मी काहीच काम करत नाही का? तुम्ही घरी आला काय निवांतच आहे असं. निवांत आहे. गणपती बसल्यावर निवांत असं बसून काय करता विचार पण असतो. त्या आलं का नाही पोरग बघ, एक तर यायला लागलंय आता. फोन करून फोन कर. जारची चावी नाही मिळाली तेवढी. काय एक वस्तू सर्व भेटत नाही. त्याच्याकडनं मोडली चावी जारची. त्यानं जारची मोडली चिमुर. बाहेरची पडली पोरगी कसली माहिती आहे तुम्हाला? अरे बाबा, मग लागलं काही विचारताय का? चावीच मोडल्या तुम्हाला किती काळजी. आपण माझं नुकसान झालं का नाही? तुमचं नुकसान होऊन तिच्या कंबरट्यात बसलंय ती पायरी. मग आपण पाहिजे सहज निवास बघून उतरायचे असते. पाऊस पडल्यावरच गेली ती पोरगी बाहेर. पडली घसरून त्या चावीला धरलं, ती चावीच मोडली. काय गरज आहे दमाला उतरायचं? ती माहिती आहे फरशी. नाही त्याला काय तर डिझाईन बनवून घ्या, असे रेषा ओढून. नाही तर कुणाचं तर कामाट काढणार तुमचं तर मॉडेल नाही, माझं तर मॉडेल आहे. माझंच मॉडेल ना. मी जपून उतरतोय तरी पण माझंच कामाट करेल. नाही त्या दिवशी तरी पडलोय एकदा, मी दोनदा पडली. त्याला ही कसली फरशी आहे कुणाच ठाऊक. करंट पडला एकदा, पुन्हा चिमू पडली त्या दिवशी. बरं उठ उठ उठ. मी जरा अजून मालिका बघत बसतोय आणि तू मला तेवढं भजी बनवून आणून दे. मस्तपैकी खातो आणि मी आता बघतो उलटा चष्मा. तुमचा बी उलटा लावा कपाळाला. माझा चष्मा उलटा असतो काय कपाळाला? मग काय कुठं असतो? वरच असतो. डोळ्याचा चष्मा कपाळाला असतो. कपाळाला काय दिसत नाही का? अगं तसं नाही, लांबचं जवळचं दिसत नाही म्हणून घालतोय मी. कपाळाला घातल्या दिसतंय वे. बरोबर उठ उठ जाऊ दे तिकडे. बटाटा भजी आणि चहा बनव. हा चहा मस्त घट्ट चहा बनव. पाण्यात गुळवणी पाजू नको मला सांगतोय. हसू नको. गुळवणी पिताय काय? मग कसला चहा पिताय? हा बघ हे पोरगा आले बघ साहित्य घेऊ. दाखवा दाखवा करून काय काय काही आमच्या पोराला आणले वस्तू. आता बघू काय कसं कारभार केलाय ते मी बघतो. तेव्हा लाजतोय गडी बरं का, लाजतोय. हा एक मिनिट. ए ओटकी, ए ओटकी घे की ओट ओट. हो का मित्रांनो, हे आमच्या खिडक्यासनी पडदे बिडदे लावायसाठी आणल्या तर पाईपा. हा ठेवू एका खाली, एका साईडला ठेव. तेव्हा ही आमची चंदना बसली आहे, आराम करते चंदना. तेव्हा तेव्हा हे आराम चालू आहे. तेव्हा ही गडी आमचा कसा लाजून गेला बघा. जाऊ द्या तिकडे, ते लाजतोय. मी आपलं उलटा चष्मा बघत बसतो. ठीक आहे, धन्यवाद. बघा दोस्तांनो, मुलांना आणलेत सामान. ते आता उद्या 2 दिवसात फिटिंग करून घेते.